झी 24 तास एक पाऊल पुढे. 5 नोव्हेंबर अर्थात मराठी रंगभूमी दिन. याच रंगभूमी दिनानिमित्त आम्ही खास बातच्या नाट्य संमेलनाध्यक्ष पदासाठी निवड झालेल्या ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांच्याशी आणि जाणून घेतलं सध्याच्या रंगभूमीविषयी त्यांचं मत. पाहूया त्यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत. ज्यांचा उल्लेख केवळ अभिनेते म्हणून करता येणार नाही. ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर मोहन आगाशे आपल्यासोबत आहेत आणि आता नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे त्यांच्याशी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं बोलूयात. सर, सर्वात आधी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. आणि या दिवशी तुम्ही रंगभूमी दिनाविषयी काय सांगाल? पहिलं मी आता आधी तुम्हालाच विचारणार आहे, हा रंगभूमी दिन कधी सुरू झाला आणि कुणी सुरू केला हे मला शोधून काढायचे. मला वाटलं हे तुम्हालाच माहिती असेल, कारण मी आज सकाळी विचारलं. सकाळी पण मला एक फोन आला होता की नक्की रंगभूमी दिन कधी सुरू झाला आणि मुळात असा दिन सुरू व्हायचं कारण काय. का ती हल्लीच्या काळाची एक फॅशन आहे म्हणून हल्ली प्रत्येकच दिवस कुणाच्या नावाने दिलेला आहे ना. बरोबर. हा, की काय हा वडिलांचा दिवस, हा आईचा दिवस, हा अमुक रोग झालेल्यांचा दिवस. तसा एक दिवस रंगभूमी दिन. पण मला असं वाटतं याची कल्पना अशी असेल, आपला वाढदिवस कसा असतो तसा एक रंगकर्मी चालली त्यांचा एक वाढदिवस अशासारखा दिवस अशी जी संकल्पना केली, कारण तो दरवर्षी येणारच आहे. आणि मग वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जरा बाकीच्या गोष्टींकडे दुय्यम स्थान ठेवून त्या गोष्टीकडे प्राधान्याने बघतो. तसं या दिवशी आपल्या इतर दैनंदिन गोष्टींमध्ये बघताना जरा रंगभूमीचा प्राधान्याने विचार करावा. त्याचा एक आढावा घ्या, गेल्या वर्षी काय झालं आणि या पुढील वर्षात आपण काय करू शकतो, ते होऊ शकेल की नाही. अशासाठी काय तुम्ही म्हणताय थोडा घेतलेला पॉज किंवा इंटरव्हल, वर्षातलं इंटरव्हल, अशा दृष्टीने आपण या रंगभूमी दिनाकडे बघू शकतो. आजचा दिवस आपण रंगकर्मींचा वाढदिवस असं म्हणतो. मग या दिवशी आजच्या रंगभूमीविषयी काय सांगाल? आजची जी नाटकं होतात, वेगवेगळे विषय हाताळले जातात, अनेक चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रेक्षकांची गर्दी अनेक नाटकांना अजूनही होते. काय सांगाल? तुम्ही सांगितलंच की म्हणजे सांगणार ते सगळं. हां, की वेगवेगळे विषय हाताळले जातात, अनेक तरुण रंगकर्मी आहेत आणि मराठी रंगभूमीवर प्रथमच कधी न ते आपल्याला दिसतं की किती वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले जाऊ शकतात, समर्थपणे हाताळले जाऊ शकतात. याची गती जी वाढलेली आहे म्हणजे पूर्वी व्हायचं नाही असं नाही, पण मग त्याला एकदम प्रागतिक आणि लक्षण मानलं जायचं, कॉन्ट्रोवर्सी व्हायची, असं कुठेतरी 5 वर्षातनं एखादं नाटक यायचं. आता म्हणजे हे नियमित होणारी गोष्ट झालेली आहे आणि वेगवेगळे विषय आहेत. आणि मला वाटतं याच्यामध्ये मुळातच हे मीडियाचं जागतिकीकरण जे झालेलं आहे आणि अनेक त्यामुळे मार्ग मोकळे झाले, त्याचा परिणाम म्हणून अशा तऱ्हेची रंगभूमी आता आजकाल आपल्याला जास्त दिसायला लागली. पण हे चांगलं आहे. आता गंमत अशी आहे फक्त की एवढ्या मोठ्या संख्येने आता जर होत असेल तर त्या संख्येने त्यांना दाखवण्याकरता जागा उपलब्ध आहे की नाही. मग आता जुन्या काळची एक अशी मोठी बालगंधर्वसारखी नाट्यगृह उभारण्यापेक्षा छोट्या छोट्या परफॉर्मिंग स्पेसेस अनेक ठिकाणी उपलब्ध होतील. जसं आता प्रत्येक कम्युनिटीमध्ये एक शाळा पाहिजे, एक प्लेग्राऊंड पाहिजे, एक सिनेमा पाहिजे, तसं त्या टाउनशिपसाठी एक छोटं नाट्यगृह उपलब्ध पाहिजे. ते मोठं पाहिजे असं नाही, छोटं 300-400 सीटचं. म्हणजेच प्रेक्षकाची नाटकांवरती प्रेम करणाऱ्या लोकांची गरज भागावी असा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आताच मी एक ठिकाणी वाचलं की नाटक किंवा रंगभूमी ही मराठी माणसाची केवळ आवड नाही तर गरज आहे असं तुम्ही म्हटलात, तर त्याविषयी थोडं विस्तार. आता हे मी म्हणण्यापेक्षा मी म्हणलो म्हणून ते काही झालेलं नाही. आपल्याला जर आपण पाहिलं ऐकून हे कशानं कळतं तुम्हाला, मराठी लोक इथून जेव्हा परदेशी जातात तर आता मराठी कुठल्याही गावामध्ये 5पेक्षा 10 कुटुंब जर आली ना तर ते कधीतरी काहीतरी एकांकिका करतात किंवा छोटं नाटक करतात. त्या प्रत्येक मला वाटतं भौगोलिक भागाचं एक कलात्मक माध्यम आहे. जसं केरळमध्ये कथकली आहे, नंतर भरतनाट्यम आहे तमिळनाडूमध्ये, मणिपुरी डान्स आहे. तसं महाराष्ट्रामध्ये थिएटर नाटक
हे त्याच्या रोमारोमात भिनलेलं आहे आणि त्यामुळे त्याला आपण एक कलेक्टिव्ह अनकॉन्शियसचा भाग येतो ते उतरलेलं आहे आणि त्यामुळे तो नाटकाकडे आकृष्ट होतोच मनुष्य. हे आपण बघत आलेलं आहे म्हणून मी असं म्हणतो. म्हणजे मी म्हणतो म्हणजे मी शोध लावलेला नाहीये, हे मी बघण्यातनं माझ्या जे अनुमान निघालेलं आहे तसं अनुमान निघालेलं. आज आपण असंही बघतोय की एंटरटेनमेंट लोकांच्या अगदी घरापर्यंत टीव्हीच्या माध्यमातून पोहोचली. अगदी मोबाईलवरती देखील पिक्चर सिनेमा जे आहेत ते हल्ली बघायला मिळत आहेत, चॅनल्सवरनं वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळत आहेत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कितपत सक्षम आहोत ही नाटक किंवा रंगभूमी या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार? पहिल्यांदा फक्त नाटक होतं, मग सिनेमा हे माध्यम आल्यावर सुद्धा अशी भीती वाटली होती. मग आता टेलिव्हिजन नावाचं माध्यम आलं. एक एंटरटेनमेंटचा दर्जा पण असतो, हे एक आहे. दुसरं ताज्या फळांचा रस जिथे मिळू शकतो तिथं कॅन ज्यूस द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. आपली रंगभूमी ही ताजी, रसरशीत आणि टवटवीत राहण्यासाठी ही दरवेळेला नवीन कलाकार येतच असतात आणि ते करत असतात, त्यामुळे ते राहणारच. ते टेलिव्हिजनचं तुमचं जे कॅन्ड फूड आहे ते तुम्ही जरी घरापर्यंत पोहोचवलं डबे त्याचे, तरी ज्याला एकूण चांगल्या चवीची सवय लागलेली आहे तो उठून जाणार, रंगभूमी बघणारच, नाटक बघणार. एवढं सगळं चांगलं घडत असताना आपल्याकडे एक गोष्ट नेहमी जाणवते की आपण चिंता व्यक्त करतो, कसं होणार. अशी पद्धत आहे, अशी पद्धत असते. ते बिझनेसवाले कसे म्हणतात किती चांगलं चाललं असं, काय चांगलं नाही चाललं बिझनेस, तोटा आहे फार असं जे म्हणतात ना, तशी एक आपली पद्धत आहे म्हणायची. आणि तसंही नाही, त्यात चढ उतार असतातच. काय ते तुम्ही नवीन सुरू करता, तुमच्याबद्दल माहिती नसते, तेव्हा प्रश्न येतोच ना कुठं करायचं तर. आणि मला असं वाटतं की कमीत कमी खर्चामध्ये उत्तम नाटक कसं करता येईल याचा आदर्श महाराष्ट्राखेरीज दुसऱ्या कोणी घालून दिल्याचं मला आठवत नाही. घाशीराम महानिर्वाणासारखी नाटकं बघा, काही लागत नाही त्याच्यात करायला. म्हणजे भव्य सेट नाही, भव्य नेपथ्य नाही, प्रोडक्शन कॉस्ट घाशीरामची 12,000 रुपये सुद्धा नव्हती. त्या नाटकाचं खरं मर्म कशात आहे. त्यामुळे पैशाशिवाय काय करता येऊ शकतं तर नाटक करता येऊ शकतं. पैशाचं नाटक करता येत नाही. आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आता झालेला आहात. एक वर्षाचा कालावधी असतो. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही अध्यक्ष म्हणून काय काय करणार? का 1 वर्षाचा कालावधी खरोखरच? मी आधी अध्यक्ष झालोय म्हणजे आता होणार आहे असं आहे. दरवर्षीच कोणीतरी अध्यक्ष होत असतो. तर 1 वर्षात काय होणार हे मला अजून समजून घेतल्याशिवाय कसं सांगणार मी तुम्हाला. उगीच तुम्हाला असे हवेत उत्तर देण्यात काही अर्थ नाही. ते आधी झाल्यानंतर समजावून घेतो काय. आणि ते पद ते तसं काही एक्झिक्युटिव्ह पोस्ट नाही आहे ते. त्यामुळे त्या पदाने काय करणं अपेक्षित आहे आणि ते जमण्यासारखं आहे की नाही याचा अंदाज घेतल्यावर याचं उत्तर देतो. तरी तुमच्या मनामध्ये की आपण हे करूया तशी एक इच्छा तर किमान. मी इतके वर्ष करत होतो तेच मी पुढे करत राहणार. म्हणजे 1 वर्षासाठी वेगळं काही करायचं नाहीये. 1 वर्षामध्ये फार तर माझ्या शब्दाला कोणी विचारत असेल मग तर मग मी हे जसं तुम्हाला सांगितलं तसं आज तुम्ही मी अध्यक्ष झालो म्हणूनच आलात ना विचारायला, नाही तर कोण विचारतं. तर जसं सांगू शकतो की एक छोटी, जसं आता सुदर्शन रंगमंच आहे पुण्यात, असं कोथरूडला झालं एक, त्याच्यानंतर कात्रजला झालं, अनेक ठिकाणी उभं राहिलं. तर हे छोटे छोटे ग्रुप जे आहेत ना त्यांचे निदान पुण्यामध्ये 15-20 प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतील. पूर्वी जे आम्ही कॉलनीत जाऊन करायचो तसं. त्या दृष्टीने काय करता येईल याचा अंदाज घेऊन प्रयत्न तर करीन. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलं की करायचं काय याचा अर्थात ते विचार करणार आहेत. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे प्राधान्य म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर जे दिसते की छोट्या छोट्या ग्रुप्सना अगदी स्थानिक पातळीवरती प्रयोग करता यावेत. आणि ही रंगभूमीची ही जी काही कला आहे, रंगकर्मींचं हे जे काही योगदान आहे ते समाजासमोर जावं यासाठी ते त्यांच्या परीनं प्रयत्न करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.